त्या आमदार स्नेहा दुबे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आहे। वसई विभागासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्याच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे। वसई विरार परिसराची वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण होणारी आव्हानं, वसईतील नागरिकांना सक्षम, जलद आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढावी, यासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालयाच्या आवश्यकतेवर चर्चा झाल्याची माहिती आहे। पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या जागेवर प्रस्तावित फेरीवाला क्षेत्राला नागरिकांचा तीव्र विरोध पाहायला मिळतोय। नगरसेवक रामदास शेवाळ यांचा नागरिकांच्या प्रस्तावाला पाठिंबा आहे। त्यावेळेला त्यांना आश्वासित केलं होतं की नक्कीच इथे लोकभावना आणि लोकप्रतिनिधी यांचा आदर केला जाईल, आणि मी आजही त्यांना ते सांगू इच्छितो की जसं ते जे म्हणतायत, लोक जे म्हणतायत आणि लोकप्रतिनिधी जे म्हणतायत त्याप्रमाणेच काम होईल तिथे। आणि नागरिकांची जर अपेक्षा म्हणजे मागणी नसेल किंवा त्यांची इच्छा नसेल तर तिथे हॉकर झोन हा लादला जाणार नाही, एवढी मी निश्चितच ग्वाही देतो। सहकारी रामदास शेवाळे त्या ठिकाणी काल गेले होते। विरोधकाची भूमिका तुम्ही बघितली असेल। विरोधकांशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तिथं शून्य विरोधक राहिलेला आहे। विरोधक राहिले म्हणजे पब्लिक राहिली असा विषय नाही, पब्लिक आमचीच आहे आणि पब्लिकला तो आरक्षित हॉकर झोन आहे, तो आरक्षित हॉकर झोन आहे, शिडकोनी टाकलेला हॉकर झोन आहे। आम्ही त्या ठिकाणी शेवाळे साहेब आम्ही आणि प्रशासनाची चर्चा करून जनतेला जायचा कसा रस्ता मिळेल त्या अनुषंगाने त्याचा मार्ग आम्ही नक्की 100% येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काढू। बोगस बियाणांविरोधात शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। हिंगोलीच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाल्याची माहिती आहे। बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईची मागणी। मात्र जिल्ह्याचे कृषी अधीक्षक व गुण नियंत्रण अधिकारी हे गप्प काय आहेत हा आमचा प्रश्न आहे। यांनी मागेही आंदोलन आम्ही वेळोवेळी केले, त्यावेळेस यांनी थातूर मातूर कारवाया केल्या। अहो कारवाया तुम्ही जर कंपन्याकडून पैसे घेऊन जर शेतकऱ्याच्या टाळूवर चढवणी करण्याचं काम करत असाल तर या कृषी अधिकाऱ्याचा व गुण नियंत्रण अधिकाऱ्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना पैसे देतो। साहेब पैसे घ्या आणि कारवाया करा, हा रक्ताचा पैसा आहे, हा भ्रष्टाचाराचा पैसा नाही। एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या मायबापांना फसवण्याचं काम जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी करू नये, हा आमचा आरोप आहे। या ठिकाणी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।